नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आपण त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणं हीच त्यांची ताकद आहे. सराटी या ठिकाणी आमचे स्नेही श्री प्रसाद महाराज कास्टे यांचं या ठिकाणी आंतरवारी सराटी या ठिकाणी 17 तारखेला 17 नोव्हेंबरला या ठिकाणी कीर्तन झालं होतं. त्या कीर्तनातली त्यांची एक व्हिडिओ क्लिप आहे ती व्हायरल झाली आहे. त्या संदर्भात या ठिकाणी मला बोलायचं आहे. तर महाराजांनी या ठिकाणी आमचे जे स्नेही आहेत प्रसाद महाराज यांच्याकडून या ठिकाणी बोलण्यात आलं. चमचेगिरी बंद करा म्हणजे त्यांनी कोणाचं नावही घेतलेलं नाही. नाव न घेता या ठिकाणी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल ज्या ठिकाणी बोलण्यात आलं होतं की ते सासरवाडीचं खातात, म्हणजे ते सासरवाडीचं खातायत असं बोलल्यामुळं त्या ठिकाणी त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्या ठिकाणी विषय संदर्भ निघाला. म्हणून या ठिकाणी संदर्भामध्ये या ठिकाणी त्यांनी तो विषय मांडला आणि त्याचं प्रत्युत्तर देताना या ठिकाणी त्यांनी सांगितलं की नाव सुद्धा घेतलेलं नाही. त्यांनी त्या व्यक्तीचं नाव सुद्धा घेतलं नाही. फक्त त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की त्यांनी 2 वर्ष जे तुरुंगामध्ये या ठिकाणी जे कष्ट करून जे खाल्लेलं आहे त्याबद्दल या ठिकाणी आमचे प्रसाद महाराज त्याबद्दल बोललेले आहेत. परंतु मागच्या 17 तारखेपासून जशी ती क्लिप व्हायरल झाली, सगळ्यांकडे ती क्लिप आलेली असेल, आपण सर्वांनी या ठिकाणी ती क्लिप पाहिलेली असेल, पण ती क्लिप पाहिल्यामुळं सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे प्रसाद महाराज कास्टे यांना काही लोकांकडून टार्गेट केलं जातंय, ट्रोल केलं जातंय, त्यांना वारंवार फोन केले जात आहेत आणि त्यांना म्हणलं जात आहे की नारदाच्या गादीवरनं या ठिकाणी तुम्ही या प्रकारची भूमिका, राजकीय भूमिका मांडू शकत नाहीत, तुम्ही जातीमध्ये भांडणं लावण्याचं या ठिकाणी काम करतायत, असं या ठिकाणी त्यांना फोन करून लोक या ठिकाणी त्रास देत आहेत. तर माझं त्यांना विनंती आहे त्या लोकांना सुद्धा किंवा प्रसाद महाराज कास्टे यांनी या ठिकाणी त्यांच्या मनातल्या भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल असं मला या ठिकाणी वाटत नाही. त्यांना या ठिकाणी नारदाची गादी आहे तर तिथे पाखंडाचं खंडन करण्या या ठिकाणी करण्याचा अधिकार त्यांना आहे. कोण म्हणलं की या ठिकाणी नारदाच्या गादीवरनं त्या पद्धतीचं स्पष्टीकरण करण्याचा अधिकार नाही. जर त्यांना एखादी चुकीची गोष्ट वाटली असेल तर त्या ठिकाणी त्या बाबतीचं खंडन करणं या ठिकाणी त्यांचा भाग बनतो. आणि आमच्या मनोज जरांगे पाटील ह्यांच्याबद्दल या ठिकाणी कोणी जर काही बोलत असेल तर निश्चितच आमचं एक पहिलीचं जे लेकरू आहे त्या लेकराला सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल या ठिकाणी कोणी काही बोलत असेल तर ते सहन होणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ते प्रत्युत्तर या ठिकाणी त्यांनी ते दिलं. आणि त्यामुळे जर तुम्ही वारंवार कॉल करून त्यांना धमक्या देत असाल, त्यांच्यावरती दबाव आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असाल तर मी विनंती करतो की ही गोष्ट चुकीची आहे, कृपया आपण ते करू नये. तसंच महाराष्ट्रातील मी तमाम मराठा बांधवांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की जर कोणी कीर्तनाच्या माध्यमातून म्हणा, त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून म्हणा, जर या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भातलं त्यांचं कार्य या ठिकाणी करत असेल आणि त्यांना जर या पद्धतीनं कोणी धमकावत असेल, कोणी या ठिकाणी त्यांना अरेरावीची भाषा जर या ठिकाणी करत असेल तर त्याला उत्तर देणं सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनी खंबीरपणे प्रसाद महाराज कास्टे यांच्या पाठीमागे उभं राहणं सुद्धा या ठिकाणी तितकंच गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांना या ठिकाणी काही जण म्हणतात की तुम्हाला पाकिट भेटलं असेल, तर तुम्हाला सांगू इच्छितो की प्रसाद महाराज कास्टे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातली जेवढी पण कीर्तन केलेली आहेत त्या कोणत्याही ठिकाणी 1 रुपयाचा सुद्धा या ठिकाणी 1 पैसा सुद्धा या ठिकाणी कोणाकडून घेतलेला नाही. केवळ प्रसाद महाराज कास्टे नाहीत तर महाराष्ट्रातील जेवढे कीर्तनकार आहेत त्या सर्वांनीच ज्या ठिकाणी या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भातलं या ठिकाणी कीर्तन असेल तर त्या ठिकाणी बहुतांश जे महाराज मंडळी आहेत त्यांनी या ठिकाणी 1 रुपया सुद्धा घेतलेला नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे प्रसाद महाराज कास्टे यांचं विशेष कार्य असं आहे की त्यांनी 6 दिवस सेलू इथं जे साखळी उपोषण झालं होतं त्या ठिकाणी त्यांनी 6 दिवस आमरण उपोषण या ठिकाणी केलं होतं. म्हणजे ते काही नुसते बोलण्यापुरतेच नाही आहेत, नुसते बोलून लोकांसमोर विचार मांडणारे महाराज नाही आहेत, तर कृतीमध्ये आचरणामध्ये आणणारे या ठिकाणी महाराज आहेत. आणि मग त्यांच्या अंतःकरणाला दुःख वाटलं की आमचे प्रेरणास्थान असणारे, ज्यांच्याकडे बघून आम्ही या ठिकाणी आरक्षणाचा लढा पुढे नेत आहोत, अशा मनोज जरांगे पाटील यांना जर कोणी या ठिकाणी बोलत असेल तर त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी या ठिकाणी नारदाच्या गादीवरती व्यक्त करायला नव्हत्या पाहिजे. परंतु या ठिकाणी त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी त्यांच्या कंट्रोल झाल्या नाही, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी नारदाच्या गादीवरून का होईना त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी त्यांच्या मनातले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. परंतु त्यांना या पद्धतीनं ट्रोल करणं, त्यांना धमक्या देणं हे साफ चुकीचं आहे. त्यामुळे मी जे बांधव
या ठिकाणी म्हणतायत जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत, असा आरोप या ठिकाणी प्रसाद महाराजावरती केला जातोय। तर माझी त्या बांधवांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी कोणत्याही जातीचं नाव घेतलेलं नाही, कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही। मग जर ते कोणत्या जातीचं नाव घेत नसतील, कोणत्या व्यक्तीचं नाव घेत नसतील, आणि जर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना ट्रोल करत असाल, त्यांना कमेंट करत असाल, या ठिकाणी त्यांना कॉलवरती धमक्या देत असाल, तर ही गोष्ट कितपत योग्य आहे। आणि आजही प्रसाद महाराज काष्टे यांचे मित्र परिवार जो आहे तो वेगवेगळ्या समाजातला मित्र परिवार या ठिकाणी त्यांच्या सोबत आजही आहे। आज जर आपण पाहत असाल तर ते ज्या शहरामध्ये राहतात त्या शहरामध्ये त्यांचे इतर समाजातील मित्र या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत। ते आजही त्यांच्यासोबत या ठिकाणी तितक्याच प्रेमाने या ठिकाणी ते सोबत या ठिकाणी जेवण सुद्धा करतात। इतकं स्नेह आजही या ठिकाणी इतर समाजातील बांधवांसोबत त्या ठिकाणी त्यांचा कायम आहे। तरी सुद्धा जर कोणी अशा धमक्या देत असेल आणि या ठिकाणी त्यांना फोन कॉल करत असेल तर मी त्या सर्वांना विनंती करतो, कृपया आपण ते थांबवावं। कारण की या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। कोणत्याही व्यक्तीबद्दल रोष आकस हा नसताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये जे काही होतं ते या ठिकाणी त्या प्रत्युत्तराच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांनी केलं। गोष्ट एवढीच आहे की त्या ठिकाणी नारदाच्या गादीवरून म्हणजे कीर्तनाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त करायला नव्हत्या पाहिजेत, तेवढी गोष्ट या ठिकाणी समजू शकतो। परंतु तेवढ्या एका गोष्टीसाठी त्यांना या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी त्यांना मानसिक त्रास देणं, त्यांना वारंवार फोन कॉल्स करणं, कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या मेसेजच्या माध्यमातून या ठिकाणी त्रास देणं या ठिकाणी हे चुकीचं आहे। मी पुन्हा एकदा त्या भावांना विनंती करतो की या ठिकाणी आपण कृपया हे थांबवावं। आम्हाला महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्था या ठिकाणी कायम ठेवायची आहे। जसं वेगवेगळ्या समाजातील बांधव मराठा बांधवासोबत या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात, त्याच पद्धतीने आपण सर्वांनी राहायचं आहे। पुन्हा एकदा सांगतो, महाराजांनी कोणत्याही जातीचा उल्लेख केलेला नाही, कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला नाही। तरी सुद्धा या ठिकाणी जर आपल्याला चुकीचं वाटत असेल तर यावरती विचार करावा लागेल। एवढं बोलून या ठिकाणी माझं जे बोलणं होतं त्या ठिकाणी मी थांबवतो। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा।